देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत। खरं तर आपल्या कालावधीमध्ये जवळपास तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरला येणार आहेत। त्यामुळे सोलापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे। देशाचे पंतप्रधान नेमकं त्यांना काय संबोधन करतात हे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं सोलापूरकर नागरिक असतील ते या कुंभारीच्या रेनगर परिसरामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी जी आहे ती सोलापूरच्या या रेनगर परिसरामध्ये सुरू आहे। अगदी ज्या ठिकाणी रेनगर प्रकल्प आहे त्याच्या अगदी शेजारी असलेल्या एका मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हेलिपॅड जे आहेत ते तयार करण्यात येतात। आपण या ठिकाणी बघताय जवळपास 3 हेलिपॅड जे आहेत ते पंतप्रधानांसाठी या ठिकाणी तयार करण्यात येतात। पंतप्रधानांच्या सोबत असलेले सुरक्षा रक्षक असतील, एसपीजीचे जवान असतील, अन्य व्हीआयपीज असतील, यांच्यासाठी हे सगळे हेलिपॅड जे आहेत ते असणार आहेत। याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल असतील, या सगळ्यांसाठी देखील हेलिपॅडची व्यवस्था जी आहे ते कुंभारीच्या परिसरात करण्यात आलेली आहे। एकूण 6 हेलिपॅड जे आहेत ते अशा पद्धतीनं या ठिकाणी करतात आणि अत्यंत युद्ध पातळीवरती हे सगळं काम जे आहे ते सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वरिष्ठ अधिकारी स्वतः निगराणीखाली हे हेलिपॅडची निर्मिती करत आहेत। कुंभारीच्या रेनगर परिसरापासून अगदी काही मीटर अंतरावरती हे हेलिपॅड असणार आहे। त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। हजारोंच्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आत्ता सध्या या सगळ्या परिसरामध्ये ज्यांच्याकडे पासेस आहेत किंवा जे शासकीय वाहनं आहेत त्यांनाच केवळ प्रवेश दिला जातोय। त्यामुळे अत्यंत सुरक्षेची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारण जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार 10:45 सोलापूरमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर मुख्य सभास्थळाकडे जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत। त्यामुळं सुरक्षेची खबरदारी जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून घेतली जाते। स्वागतासाठी सगळे प्रशासनानं जे तयारी केलेली आहे। तीनही पक्ष जे महायुतीमधले आहेत, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी, अजित पवार गट असेल, या तीनही पक्षांचे झेंडे जे आहेत ते या परिसरामध्ये लावण्यात आले। त्यामुळं संपूर्ण परिसर जो आहे आता सध्या सजलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।